टोकन दर्शनासाठी जी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या बैठक व्यवस्थेच्या हॉलचं उद्घाटन खरं तर आता महाराजांच्या हस्ते होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बघू शकतो की आपण या हॉलमध्ये खरं तर महाराजांच्या असं उद्घाटन होत आहे। महाराज सुवर्ण योग आहे। या मंदिर समितीला अतीव आनंद होत आहे, कारण मंदिर समिती ही वारकऱ्यांच्या व्यवस्थापनेसाठी त्यांना सुलभ दर्शन देण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्न करत होते। आज 2017 साली आदरणीय आमदार अतुलबाबा भोसले यांच्या काळामध्ये पहिल्यांदा हा ठराव झाला होता, पण हा ठराव पूर्ण प्रेरित व्हायला आज 8 वर्ष परिपूर्ण झाले आणि या 8 वर्षानंतर सुद्धा याच समितीला आज हा सुवर्ण योग आला, याचा आम्हाला फार मोठा आनंद होत आहे। नाही, हे सगळं पांडुरंगाच्या कृपेनं, पांडुरंगाच्या इच्छेनं वारकऱ्यांना सुलभ दर्शन देण्याची व्यवस्था पांडुरंगाने केली। मी महाराष्ट्र शासनाचे अतिशय आभार मानतो। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितजी पवार साहेब, या सर्वांचे आभार मानतो। आता याच्यानंतर किती दिवस ही चालू राहणार आहे? अजून संख्या वाढवणार आहे? आता 26 तारखेपर्यंत हे चालणार आहे। रोज 6 स्लॉट आम्ही देणार आहोत। 6 स्लॉटामध्ये 200 लोक दर्शन घेतील। पण हे दर्शन घेत असताना या मंदिर समितीने चाचणी याच्यासाठी ठेवली आहे की दर्शन घेत असताना लाईनीत येणाऱ्या, ऑफलाईन येणाऱ्या वारकऱ्यांना त्रास होणार नाही, आणि जर होणार असेल तर त्याच्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे। आता अजून संख्या वाढवणार आहात का? पलंग निघणार आहे 26 तारखेला? 27 नाही, पलंग निघाल्यानंतर आम्ही हे टोकन दर्शन व्यवस्था चालू ठेवणार नाही, कारण तरी आम्ही बघूयात पूर्ण, नाही आम्ही पूर्ण पाहूयात। जर व्यवस्था दर्शन कशी राहील, दर्शन कसे होतील, वारकऱ्यांना काही त्रास होईल का, वारकऱ्यांना सुलभ दर्शन जर झालं तर निश्चितपणे मंदिर समिती याचा विचार करेल। 24 तास ज्यावेळी करणार आहे त्यावेळी किती संख्या अजून वाढू शकते ते आता या चाचणीमध्ये सगळं ठरेल। आता चाचणी होईल, या चाचणीमध्ये सगळ्या गोष्टी ठरतील, ठरल्यानंतर पुढे सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला जाईल। पहिल्यांदा निघालाय तुम्ही दर्शनाला, तुम्हाला पास मिळाल्या, काय वाटतंय? भाविकांची खूप वेळाची बचत होणार आहे। 1 तासाच्या आत भाविकांचं दर्शन होणार आहे। 1 तासाच्या आत जो भाविक आज 8-8 तास 10-10 तास थांबत होता, त्या वर्गाला 1 तासाच्या आत दर्शन होणार आहे। हे खूप आनंदाची आणि मोठी गोष्ट आहे। आषाढी यात्रेमध्ये किती दिवस सुरू राहणार आहे? आता ते चाचणी केल्यानंतर या सगळ्या गोष्टी ठरतील। भविष्यात परत चालू ठेवणार का? 100% हे चालू राहील। मंदिर समितीसाठी सुवर्ण योग आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।